नमस्कार, मी जयश्री जयाज किचन मध्ये आपले स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून बनलेली मटर कचोरी. तर बघा, कचोरी म्हटलं की आपण सहसा मैद्याचा उपयोग करतो, पण इथे मी गव्हाच्या पिठाचा उपयोग केलेला आहे. तर चला पाहूया ही इंटरेस्टिंग रेसिपी कशी बनवायची ते. सुरुवातीला कणिक मळून घेऊया आपण कचोरीसाठी. तर इथे जवळपास 1.5 वाटी आपण कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटीशी वाटी आपण रवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि ओवा घालायचा. जवळपास 2 चमचे इथे तेल घालायचं आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे आपण कणिक पाण्याने भिजवून घेऊया. व्यवस्थित भिजवून घ्यायची. जास्त पातळ पण नाही भिजवायची आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायची, मीडियम भिजवायची. तर बघा, अशा पद्धतीने ही मीडियम आपण कणिक भिजवून घेतलेली आहे. गोळा कणकेचा तयार आहे. बघा, यानंतर आपण आता कचोरीचे वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, म्हणजेच मटर, आणि ते व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहेत शेंगा, दाणे काढलेले आहेत. आणि आता चटणीची तयारी करूया. एका भांड्यामध्ये लसूण, अद्रक, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, सांबार हे टाकायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने इथे एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण. आणि याचप्रमाणे आपण मटरचं सुद्धा एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्याचा पण गोळा मिक्सर मधून काढून घेतलेला आहे. आता आपण या वाटणाची चटणी तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरं आणि जे हिरवं वाटण आपण तयार केलेलं होतं वाटण घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये धने पावडर, त्यानंतर हळद घालायची आणि जो आपण वाटाण्याचा जो गोळा तयार केलेला होता, मिक्सर मधून काढला होता, तो याच्यामध्ये ऍड करून द्यायचा आणि व्यवस्थित ही चटणी म्हणजे हे जे मसाला फिलिंग तयार करून घ्यायचं. वरून 1 चमचा सोप टाकलेली आहे आणि 5 मिनिटं ही चटणी आपण वाफू द्यायची. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने वाटाण्याची म्हणजे मटरची चटणी ही तयार आहे. याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता ही चटणी तयार झालेली आहे. आता ही थोडी थंडी होऊ द्यायची. तेव्हापर्यंत चला आपण आता कचोरी बनवण्याची तयारी करूया. तर बघा, इथे कणिक मळलेली जी कणिक होती, 10-15 मिनिटं आपण त्या कणकीला रेस्ट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे आपण याचे गोळे बनवून घेऊया कचोरी तयार करण्यासाठी. बघा, अशा पद्धतीने आपण सर्व असे गोळे बनवून घेतलेले आहे. आता हे गोळे आपले तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने आपला मसाला सुद्धा आता थंड झालेला आहे. त्याचे पण आपण गोळे तयार करून घेतलेले आहे आणि त्या गोळ्यांवर चमचा बेसन घातलेला आहे, जेणेकरून कचोरी बनवताना ते गोळे चिकटणार नाही. चला, अशा पद्धतीने आता छोटे छोटे आपण कचोरी बनवून घेणार आहे. बघा, आपल्याला कचोरीची साईज आपल्यावर डिपेंड आहे की कशी बनवायची. तर ते मी छोट्या छोट्या कचोऱ्या बनवत आहे, जेणेकरून कढईत व्यवस्थित तळता आल्या पाहिजे त्या. तर बघा, अशी पद्धत आहे कचोरी बनवण्याची. तर अशा पद्धतीने सर्व कचोऱ्या अशा बनवून घ्यायच्या. खूप सोपी पद्धत आहे आणि कचोऱ्या पण खूप छान लागतात, क्रिस्पी लागतात अशा पद्धतीने बनवल्या तर. तर बघा, अशाच पद्धतीने आता सर्व कचोऱ्या आपण बनवून घेणार आहे. थोडा कचोरी बनवायला वेळ लागतो, पण कचोऱ्या व्यवस्थित बनतात. तर बघा, अशा पद्धतीने आता एक एक आपण गोळा फिल करत आहे आणि सर्व कचोरी अशा बनवून घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने सर्व कचोऱ्या रेडी आहेत. कढईमध्ये मंद आचेवर अशा पद्धतीने आता कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. कचोरी बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही आपण कचोऱ्या बनवतो तेव्हा गॅसची स्पीड ही मंद आचेवरच राहिली पाहिजे, म्हणजे कमी स्पीडच राहिली पाहिजे, जेणेकरून आतमधून व्यवस्थित कचोऱ्या तयार होऊन येतील आणि फुलतील सुद्धा. गॅसची स्पीड आपण हाय ठेवली तर कचोरी वरून करपून जाणार आणि आतमधून व्यवस्थित होणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने आपण मंद आचेवरच सर्व कचोऱ्या तळून घेणार आहे. बघा, खूप छान अशा क्रिस्पी कचोऱ्या बनलेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. कचोऱ्या एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडतील. टेस्टी पण आहेत आणि शिवाय हेल्दी पण आहेत. याच्यात मैद्याचा अजिबातही उपयोग नाही आहे. बघा, किती छान आपल्या कचोऱ्या जमलेल्या आहेत. अशा पद्धतीने मी तर टेस्ट केलेली आहे, खूपच टेस्टी झालेला आहे. मी पण पहिल्यांदा बनवलेल्या आहेत, म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा, गव्हाच्या पिठापासून बनलेली ही जी कचोरी आहे एकदमच सुपर्ब बनलेली आहे आणि खूप टेस्टी पण बनलेली आहे. तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या Instagram आणि Facebook पेजला फॉलो करा. थँक यू.